म्हणून लेबल न देता ते राजकीय हेतू पुरस्सरच आहे हे तुम्ही ट्रान्सपेरंटली करणं आम्हाला अपेक्षित आहे. आणि त्यासाठी तुम्हाला CDR व्यवस्थित ट्रान्सपेरंट इन्क्वायरी झाली पाहिजे अशी आम्ही विनंती करतो. कारण का हे ब्लॅक अँड व्हाईट आहे की हे राजकीय हेतू पुरस्सर आहे. आता ह्याला पण दोन्ही फॅमिलीजला पैसे देऊन प्रेशरमध्ये, आणि तुम्हाला माहिती आहे ड्रिल काय आहे, तर तुम्ही ह्याच्यात पण तुम्हाला एक्झॅक्टली माहिती आहे काय केलं जातं. सो प्लीज कमिशनर साहेब, यू हॅव टू बी ट्रान्सपेरंट. कलंक फासणारी अशी गरिमा असणारी, कारण सोलापुरात खूप वर्षानंतर आणि आमचा 100% आरोप आहे की ती राजकीय हेतू पुरस्सर झालेली आहे. कुठेतरी इलेक्शन होईपर्यंत पोलीस प्रशासन यूज नाही पडायला पाहिजे, कारण फॉर्म भरण्यापासून ते विड्रॉलपर्यंत आम्हाला असं दिसून येत आहे की खूप ठिकाणी कॉम्प्रोमाइज झालं. पोलीस प्रशासन असेल, कॉर्पोरेशन ॲडमिनिस्ट्रेशन असेल, इलेक्शन कमिशन असेल, आम्हाला हे दिसून येत आहे. आम्हाला माहिती आहे की तुम्ही कॉन्शियन्शियस ऑफिसर आहात आणि ही निवडणूक ट्रान्सपेरंटली पार पाडायला पाहिजे. आमचे कॅन्डिडेट्स महाविकास आघाडीचे अतिशय दहशतीत आता ते प्रचार करत आहेत आणि खूप ठिकाणी त्यांना धमक्या येत आहेत, त्यांच्यावर पाळत ठेवून चाललं आहे. इथे फेवरेटिझम होतो आहे कॉर्पोरेशनमध्ये, कारण त्यांचे जे पॉवरमध्ये आहेत त्यांना सोडलं जातं आहे, आमच्या लोकांना थांबवलं जातं, अगदी आरोपर्यंत त्यांच्या लोकांना सोडलं जाते. तुमचे काही ऑफिसर्स ही थोडीशी पार्शलिटी करतात असं आमच्या निदर्शनास आलं आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचे सगळे कॅन्डिडेट सुरक्षित असायला पाहिजेत, अशी कोणतीही घटना सोलापुरात नाही घडायला पाहिजे. भाजप सगळ्या गोष्टीचा वापर करते, अगदी तुमचा पण त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा वापर जर करत असतील तर हे लोकशाहीसाठी खूपच मोठी थ्रेट आहे, घातक आहे आणि एक संकेत खूप वाईट होतील ह्याचे पडतायत लोकांवर आणि प्रशासनावर. म्हणून कृपया तुम्ही जेवढी मदत त्यांना करताय तेवढी मदत आम्हाला पण करा आणि त्यांना जर करत नसाल तर आम्हाला पण करू नका. आपण इम्पार्शियल झालं पाहिजे आणि इलेक्शन होईपर्यंत, शेवटच्या दिवसापर्यंत, अगदी ॲक्च्युली काउंटिंग होईपर्यंत आम्हाला तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. इन्क्वायरी कमिटी अपॉइंट करावी, सविस्तर चौकशी होऊन त्याच्यात मनसेचा पदाधिकारी असल्यामुळं आम्हाला ते खूप लागलेलं आहे आणि मनसे सुद्धा आमच्या महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे आणि तो कार्यकर्ता तिथं त्याचा खून झालेला असल्यामुळं ती ताबडतोब जे कोणी असतील आरोपी त्यांना अटक करण्यात यावी आणि त्याच्यावर इन्क्वायरी, SIT इन्क्वायरी ताबडतोब नेमणूक करावी. आणि डे 1ला जर ही परिस्थिती या महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या तोंडावर असेल तर डे लास्टच्या दिवशी अजून भयानक होऊ शकते, कारण आपल्याला माहिती आहे काय ते होता कामा नये. याची खबरदारी तुम्ही पोलीस प्रशासनाचे प्रमुख म्हणून तुम्ही घेतली पाहिजे आणि आम्हाला जो त्या प्रत्येक केंद्रामध्ये जो त्रास झाला गेले 4 दिवस बघतोय आम्ही. आधी डिक्लेअर करतात उमेदवार उडवून टाकले तरी अंतिम यादीमध्ये, नंतर तक्रार केल्यानंतर चुकून झालं म्हणून परत उमेदवाराचं नाव टाकतात. इतका 4 ते 5 ठिकाणी अशा पद्धतीने झालं. आणि बी फॉर्म तर तुमच्यासमोर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, खिडकीत आलेले बी फॉर्म होते, ते बी फॉर्म नसताना त्यांनी बी फॉर्म जोडलेले आहे. आम्ही खासदार प्रणिती नाईक यांनी खास आपलं हायकोर्टामध्ये आम्ही रीट दाखल करणार आहोत सोमवारी, पण तरी सुद्धा कायद्याची लढाई आमची चालूच राहणार आहे. पण तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही प्रशासन आणि तुम्ही बाकीचे जे प्रशासन निवडणूक घेणारे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा घेऊन तुम्ही शांतता आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून गंभीर पावलं उचलली पाहिजेत अशी आमची गंभीर मागणी. किती लोक अटक झाले सर आतापर्यंत? 5 आरोपी अटक झालेला आहे. 5 अटक झालेला आहे. तर मुख्य आरोपी म्हणून जे नाव घेतले जातात ते अटक झाले. कॅन्डिडेट कस्टडीमध्ये आहे. डॉक्टर किरण देशमुखचं उघडपणे नाव घेऊन लागले. ते वडाळ आणि जोशीचे गुन्हे सुरू आहे. 68 पासून निवडणुका बघतात. पहिल्यांदा मी 68 निवडणुकीत होतो. असं कधी घडलं नाही. नियमानुसार तुम्ही लोकांना विनंती करा, परत करा. त्यांनी परत घेतल्यानंतर सुद्धा सत्तेची दोन माणसं त्यांनी परत घेतला, नंतर त्याच्या घरापुढे गोंधळ सुरू झाला आणि त्याला सपोर्ट आणि 2 जखमी आहेत त्या गर्दी जायचं सांगत होता. कोणत्या टोकाला घेऊन सगळे लक्ष. तर हे
अत्यंत सिरियसली घ्या. तर माझ्या निवडणुकीमध्ये मी बघितलं की कशा पद्धतीनं हे लोक सगळ्या यंत्रणेवर कब्जा घेण्याचा प्रयत्न करतात. आम्हाला तुमची विनंती आहे, निवडणूक निर्भय वातावरण, कोण येणार कोण जाणार हा मुद्दा निर्भय वातावरणात व्हावं योग्य आमच्या अपेक्षा आहे. आणि दुसरं तुम्हाला आम्ही आनंद देतो काही एखादा उद्या सकाळी 10 ते 12 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यावर आम्ही महाविकास आघाडीचे नेते होईल काळ्या फितीनं याचा निषेध म्हणून 2 तास शांततेने मौन धारण करणं आणि मीडियाला बाईट देऊन आम्ही त्यालाही परवानगी आपण द्यावं अशी तुम्हाला विनंती आहे. खास त्या पक्षाचे हे उभाटा आणि मानसिक चिंतन काळजी दासरे आहेत.